गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा सोहळा अखेर संपन्न झाला. या मेळाव्यात 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांसह नेतेही भावुक झाले होते. दोन्ही ठाकरेंसाठी मंचावर केवळ 2च खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर कुठल्याही मान्यवरांना मंचावर स्थान नव्हतं. याच कारणास्तव शरद पवारांनी आपल्या नियोजित दौऱ्यांचं कारण देत या सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला की काय अशी शंका उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी किंवा मराठीसाठी एकत्र या असं आवाहन वारंवार दोन्ही ठाकरेंच्या पक्षाकडून केलं जात होतं. मात्र राज ठाकरे वगळले तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात मराठीच्या मुद्द्यांचा फारसा उल्लेख दिसून आला नाही. या सोहळ्याचं नाव आवाज मराठीचा असं बिगर राजकीय हवं असा अट्टहास राज ठाकरेंचा होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंकडून सर्वच राजकीय पक्षांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी हजेरीही लावली. मात्र काँग्रेस पक्षातील एकही जण या कार्यक्रमाला फिरकलं नाही. कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा असं या सोहळ्याला नाव देण्यात आलं. पण तरी सुद्धा काँग्रेसचा एकही नेता या सोहळ्याला उपस्थित का राहिला नाही? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं काँग्रेसला मान्य नाही का? आणि काँग्रेसने या मेळाव्याला उपस्थित न राहण्यामागे नेमकी कारणं काय? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके. सर्वात आधी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार होते. मात्र त्याआधीच राज्य सरकारने हिंदी भाषा सक्ती संदर्भातील निर्णय मागे घेतला आणि आंदोलनातील हवाच निघून गेली. त्यामुळे मनसे आणि उबाठा गटाकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. शनिवार 5 जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात हा मेळावा पार पडला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी वरळी डोम सभागृहात गर्दी अगदी ओसंडून वाहत होती. मात्र एवढ्या तुडुंब भरलेल्या सभागृहात काँग्रेस पक्षाचं कुणी दिसतंय का, याकडे सर्वांच्याच नजरा लागून होता. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नाही. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेसच्या अनुपस्थितीची अनेक कारणंही दिली जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्यानं काँग्रेस पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी या मेळाव्याला दांडी मारली असं एक कारण सांगण्यात येते. दुसरीकडे मनसे आणि उबाठा गटाला कार्यक्रमाचं निमंत्रणच दिलं नसल्याचंही बोललं जाते. मात्र सध्या तरी काँग्रेसच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरं तर मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या भूमिका परस्पर विरोधी असल्याचं जग जाहीर आहे. राज ठाकरे कायमच ज्यांचा विरोध करतात किंवा ज्यांच्यावर टीका टिप्पणी करतात असा वर्ग काँग्रेसचा कोर मतदार. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या सभेला जाऊन काँग्रेस आपल्या मतदाराला दुखवू इच्छित नाही. मालाड, धारावी, मुंबादेवी अशा अनेक मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मुंबईतील अनेक मुस्लिम बहुल भागातून काँग्रेसचे आमदार निवडून आलेत. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचं बलाबल बघायचं झाल्यास 2007 मध्ये काँग्रेसचे 75 नगरसेवक निवडून आले होते, तर 2012 मध्ये 52 नगरसेवक निवडून आले. 2017 मध्ये हा आकडा 31 नगरसेवकांपर्यंत खाली आला. काँग्रेस पक्षाचा मुंबईतील हा घसरता आकडा लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत पक्षाचा चांगलाच कस लागणार हे निश्चित. काँग्रेस पक्षाची मुंबईतील आणि एकंदरीत राज्यातील ढासळलेली अवस्था पाहता त्यांना अधिकची तडजोड करणं परवडणारं नाही. राज ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्ववादाच्या भूमिकेत आणि काँग्रेसच्या भूमिकेत जमीन आसमानाचा फरक. शिवाय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, त्यात बिहार राज्यातील निवडणुका तोंडावर आहेत. यासह गुजरात आणि इतर राज्यातीलही निवडणुका येणाऱ्या काळात होऊ घातल्यात. अशा परिस्थितीत एकट्या मुंबई महापालिकेसाठी इतर राज्यात बसणारा फटका काँग्रेसला परवडणारा नाही. त्यामुळेच कदाचित ठाकरे बंधूंच्या या मनोमिलन सोहळ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं काँग्रेसने पसंत केलं असावं. 2019 मध्ये सत्तेच्या लोभापायी शिवसेनेशी युती करण्यासाठी गांधी परिवाराचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं. परंतु आता मनसेच्या बाबतीतही तडजोड करणं काँग्रेसला अशक्य दिसतंय. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी हिंदुत्वाची भूमिका बदलली, पण राज ठाकरे आपल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की लोकसभा आणि विधानसभेत उद्धव ठाकरेंना आलेल्या यशात काँग्रेसच्या मतदारांचा मोलाचा वाटा आहे. विधानसभेला उद्धव ठाकरेंचे मुंबईत 10 आमदार निवडून आलेत. त्यातही काँग्रेसचा मोठा वाटा होता. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याने ही मतं त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केवळ मराठी मतांच्या भरवशावर राहून उद्धव ठाकरे पालिका जिंकू शकणार नाहीत. त्यातही 2017च्या तुलनेत उबाठा गटाकडे सध्या अर्धेही नगरसेवक शिल्लक नाहीत. जे आहेत त्यातल्याही अनेकांची स्थिती तळ्यात मळ्यात आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी केवळ राष्ट्रीय चेहरा डोळ्यासमोर ठेवून चालत नाही, त्यासाठी स्थानिक चेहराच लागतो. उबाठा गटाचे अर्धे अधिक नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले. त्यामुळे आता ठाकरेंकडे स्थानिक चेहराच नसल्यानं त्यांचे किती नगरसेवक निवडून येतील हा देखील मोठा प्रश्न आहे. या उलट आतापर्यंत अनेक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता निवडलाय. शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मुंबईतील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले. त्यामुळे साहजिकच मुंबईतील मतदार विकासाला मतदान करतील असा विश्वास महायुतीला आहे. बिहार विधानसभा निवडणूक, गुजरात विधानसभा निवडणूक हा मुद्दा झालाच. मात्र परभाषिकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस मनसेसोबत जाण्याची चूक करणार नाही. या उलट मनसे नको तरच आघाडी करू अशी अटही ठाकरेंना घालू शकते. मित्रपक्षांना सोबत घेतल्यामुळेच काँग्रेसची वाताहत झाली असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं काही दिवसांपूर्वीच विधान लक्षात घेता काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे ज्या पक्षाच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले त्यांना नाराज करणार की सोबत घेणार हे येणाऱ्या काळात समजेलच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.